आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा असेल. आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ही जी रेसिपी आहे ती बऱ्याच जणांना माहीत असेल आणि बऱ्याच जणांना माहीत नसेलही आणि ज्यांना कुणाला माहीत आहे त्यांची करण्याची पद्धत देखील वेगळी असेल. तर आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते, पण त्याआधी आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. गरमी खूप वाढलेली आहे. कलिंगड होतं ते आज खायला घेतलं आणि त्यासोबतच दुपारच्या जेवणाला भात करायला ठेवला आणि आमटीसाठी हे टोमॅटो पाण्यामधून शिजवून घेतले. आता आमटी बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करायला घेतला. त्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर ही मिक्सरला बारीक अशी थोडी वाटून घेतली. हे मिश्रण वाटून घेईपर्यंत टोमॅटो पण थंड झालेले होते. टोमॅटोचं साल काढून घेतलं आणि याच मिश्रणामध्ये ते मिक्स करून घेतलं. त्यासोबतच यामध्ये 1 चमचा जिरं, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे धने असं घालून मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता मी बनवत आहे टोमॅटोचा सार, त्यामुळे खोबरं थोडं आपल्याला इथं कमी वापरायचं आहे. फोडणीसाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद, तिखट घातलं आणि त्यासोबतच जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घातला. लागेल तेवढं पाणी, चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिंच. अशा प्रकारे इथे हा टोमॅटोचा सार बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकं.